मधुर रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी मोकळे, सुटसुटीत, मऊ, लुसलुशीत असे पोहे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. पोह्याची रेसिपी खूप कॉमन रेसिपी आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण बऱ्याचदा पोहे मोकळे सुटसुटीत बनत नाहीत आणि जर ते मोकळे सुटसुटीत बनले तर ते सॉफ्ट बनत नाही. म्हणूनच मी तुमच्यासाठी आज ही पोह्याची रेसिपी घेऊन आली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पोहे बनवलेत तर ते मोकळे सुटसुटीत तर बनतातच, पण त्याचबरोबर अगदी सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत बनतात. अगदी पोहे कसे भिजवायचे हेही मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली रेसिपी. पोहे बनवण्यासाठी मी इथे 1 कप पोहे घेतलेले आहे. या प्रमाणात साधारण 1 प्लेट पोहे तयार होतात. आता पोहे भिजवण्यासाठी मी पोह्यामध्ये भरपूर पाणी घालून घेते आहे. सुरुवातीला आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आपल्याला ते स्मॅश वगैरे अजिबात करायचे नाहीये. पोहे धुतलेले पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि आता पुन्हा एकदा आपल्याला हीच प्रोसेस रिपीट करायची आहे. पुन्हा एकदा पाणी घालून आपल्याला ते पोहे हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. चाळणीत ओतून पोह्याचे पाणी काढून टाकायचे आहे. आता पोहे थोडेसे भिजट झालेले आहेत, त्यामुळे आता आपल्याला त्यांना अजिबात हलवायचे नाहीये. 1 कप स्वच्छ पाणी पुन्हा एकदा मी पोह्यावर घालून घेतलेले आहे. जोपर्यंत आपली फोडणीची तयारी होत नाही तोपर्यंत आपल्याला पोहे असेच रेस्ट करायला ठेवायचे आहेत. आपली फोडणीची तयारी झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकताय पोहे आपले व्यवस्थित भिजलेले आहेत. आणि हे पहा, पोहे एकदम मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. ते अजिबात तुटलेले वगैरे नाहीयेत आणि त्याचबरोबर ते आतपर्यंत व्यवस्थित भिजलेले आहेत. आता या स्टेजला जर तुम्हाला पोहे जास्त ड्राय वाटत असतील तर तुम्ही हातात थोडेसे पाणी घेऊन पोह्यांवर शिंपडून घ्या. पोहे आपले परफेक्ट भिजून झालेले आहेत. आता आपण फोडणीसाठी काय काय घालणार आहोत ते बघून घेऊया. फोडणीसाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर साधारण 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. शक्यतो फ्रेश कढीपत्ताच यूज करा आणि त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे. 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा मीठ, 1 छोटी लिंबाची फोड घेतलेली आहे. साधारण 1 छोटा चमचा लिंबाचा रस आपल्याला वापरायचा आहे. 1 छोटा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. आता आपण पोह्याची फोडणी करून घेऊया. कढई मी गरम करायला ठेवली आहे. फोडणीपुरते ऑइल मी कढईत घालून घेतलेले आहे. सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहे. शेंगदाणे छान गोल्डन रंगावर फ्राय झालेले आहेत. आपण ते काढून घेणार आहोत. आता या तेलामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी तडतडली की लगेचच आपण हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि थोडेसे परतून लगेचच आपल्याला यात कांदा घालून घ्यायचा आहे. मिरच्या आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायच्या. कांदा घातल्यानंतर आपल्याला गॅस कमी आचेवर ठेवायचा आहे आणि कमी आचेवर आपल्याला तो कांदा परतून घ्यायचा आहे. मोठ्या गॅसवर परतला तर कांदा क्रिस्पी बनतो. आपल्याला इथे पोह्यासाठी क्रिस्पी कांदा नको आहे आपल्याला आणि तो जास्त गोल्डनही व्हायला नको आहे. आपल्याला पोह्यासाठी छान सॉफ्ट कांदा हवा आहे. थोडेसे मीठही मी कांद्यात घालून घेते आहे, ज्यामुळे कांदा छान सॉफ्ट बनणार आहे. आणि इथे कांदा छान परतून झालेला आहे. आता आपण यात हिंग घालून घेणार आहोत. अगदी चिमूटभर हिंग आपल्याला इथे घालायचं आहे. मी इथे तुम्हाला 1 प्लेटचे प्रमाण सांगितलेले आहे. तुम्हाला जेवढे प्लेट्स बनवायचे आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही सर्व इन्ग्रेडियंट्स थोडे थोडे वाढवून घ्या. आता हळदही मी इथे घालून घेतलेली आहे. हळद जळू नये म्हणून मी त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. हळद तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि आता मी यामध्ये अगदी अर्धा चमचा साखर घालते आहे. साखर घालणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर पोहे झणझणीत बनवायचे असतील तर साखर नाही घातली तरी चालेल. लगेचच मी यात पोहे घालून घेतलेले आहेत आणि अगदी हलक्या हाताने मी फोडणी पोह्यामध्ये मिक्स करून घेते आहे. आणि आता आपल्याला पोह्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. पोहे सुरुवातीला व्यवस्थित भिजवले तर ते अगदी मोकळे सुटसुटीतच होतात. तुम्ही बघू शकता आपले पोहे अगदी मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. आता उरलेले मीठ आपल्याला पोह्यामध्ये घालून घ्यायचे आहे. सुरुवातीला मी फोडणीमध्येही मीठ घातलेले होते, त्या अंदाजाने आपल्याला इथे मीठ घालायचे आहे. आता या स्टेजला तुम्हाला पोहे जर खूप ड्राय वाटत असतील तर झाकण ठेवण्याआधी तुम्ही त्यावर थोडेसे पाणी शिंपडून घ्या. आणि आता झाकण ठेवून आपल्याला पोह्याला एक वाफ काढून घ्यायची आहे.
ज्यामुळे पोहे खूप सॉफ्ट बनणार आहेत. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आपले पोहे इथे तयार झालेले आहेत. अगदी मोकळे सुटसुटीत तुम्ही बघू शकताय आणि तेवढेच ते सॉफ्ट बनलेले आहेत. या स्टेजला तुम्ही पोह्यामध्ये शेंगदाणे डायरेक्ट मिक्स करून घेऊ शकता. मी शेंगदाणे वरण घालणार आहे. त्याचबरोबर थोडेसे खोबरे घातलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी गार्निशिंगसाठी इथे घालते आहे. आणि आपले पोहे इथे तयार झालेले आहेत. आणि हे पहा, अगदी परफेक्ट असे मोकळे सुटसुटीत सॉफ्ट मऊ लुसलुशीत असे पोहे इथे तयार झालेले आहेत. तुम्हीही अशा पद्धतीने पोहे नक्की ट्राय करून पहा. अशा पद्धतीने पोहे बनवले तर लोक तुमच्या हातचे पोहे खायची नक्कीच डिमांड करतील. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.